बदलापूर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार तथा बदलापूरचे सुपुत्र ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांची 11 मार्च 2026 रोजी पुन्हा एकदा भेट घेऊन बदलापूरमध्ये तातडीने दामिनी पथक स्थापन करण्याची मागणी केली। शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गस्त वाढविणे आणि स्वतंत्र पथक कार्यान्वित करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। बदलापूर शहरात अलीकडच्या काळात महिलांवर अत्याचार, विनयभंग तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। बदलापूर पूर्व व पश्चिम भागात अनेक शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस तसेच शासकीय आणि खासगी कार्यालये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत। या ठिकाणी दररोज हजारो विद्यार्थिनी आणि तरुणींची ये-जा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला आहे। मात्र बदलापूर पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील बीट चौक्यांवर नियमित पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे। तसेच शहरातील अनेक भागांमध्ये पोलिसांची गस्त अपुरी असल्याने महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे। या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी गृहमंत्री योगेश कदम यांना निवेदन देत बदलापूर शहरात तातडीने दामिनी पथक नियुक्त करण्याची मागणी केली। यासोबतच महिला तक्रार निवारण केंद्र अधिक सक्षम करणे, बदलापूर पूर्व व पश्चिम भागातील पोलीस चौक्यांमध्ये आवश्यक पोलीस कर्मचारी संख्या वाढविणे तसेच शहरात नियमित आणि प्रभावी गस्त वाढविण्याचे आदेश देण्याची विनंतीही त्यांनी केली। महिलांची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही आमदार म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले। त्यांच्या या पाठपुराव्यामुळे बदलापूर शहरात लवकरच दामिनी पथक स्थापन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।